ज्यांना सोयाबीन बघायला सुद्धा आवडत नाही ना, ते सुद्धा ही भाजी बोटच चाटत खातील, एवढी भारी लागते. का तर आज आपण नेहमीपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने मस्त अशी चमचमीत लपतपीत दह्यातली सोयाबीन बनवते बरे का. त्यासाठी इथं मी 2 कांदे, एक मोठ्या आकाराचा टॅमॅटो घेतलेला आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं छोट्याशा टोपामध्ये ना पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी सोयाबीन घातली. यामध्ये ना थोडंसं मीठ घातलं, छान असं याला मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे साईडला ठेवायचे. म्हणजे ही सोयाबीन आहे ना ती छान अशी फुलली जाते. तोपर्यंत स्वच्छ धुतलेला टॅमॅटो आणि कांदा इथं मी कट करून घेत आहे. बरं मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल आणि आपल्या चॅनल आणखी सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपल्या रेसिपीज लगेच पाहू शकता. बरं, आता इथे कांदा टॅमॅटो कट करून दाखवण्याचं कारण हे का तर खूपदा ना अशा कमेंट येतात की कढईमध्ये जर डायरेक्ट कांदा टॅमॅटो जर टाकलं तर तो अंदाज लागत नाही की कांदे आणि टॅमॅटो किती वापरलेला आहे, किंवा आले लसणाची पेस्ट आहे त्यामध्ये आलं लसूण किती वापरलेलं आहे. असे खूपदा अशा कमेंट येतात, त्यासाठी हे मी दाखवत असते. बाकी नॉर्मली इथं मी टॅमॅटो कट करून घेतलेला आहे आणि 2 कांदे इथं पातळ कट करून घेतलेले आहेत. आता आज आपण जी सोयाबीनची भाजी बनवतो आहे ना, ही अशी एकदम अशी रस्सा भाजीही बनवत नाही आणि खूपच अशी सुकी देखील नाही, अशी छान लपथपीत खूप मस्त लागते. अगदी नॉनव्हेजपेक्षाही भारी लागते. आता त्यासाठी इथं मी काय केले ना, कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली. आता हा मसाला तुम्ही तव्यात जरी भाजून घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे, पण इथं कढईमध्येच हे मी बनवत आहे. खूप पसारा नको व्हायला यासाठी इथं मी कढईमध्येच हे बनवून घेणार आहे. आता इथं सुरुवातीला आपण जो कांदा चिरून घेतला होता तो कांदा घालायचा. हलकंसं तेल घातले आणि तेलावरती हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा हलका असा सॉफ्ट झाला की लगेच यामध्ये ना टॅमॅटो घालायचा आणि टॅमॅटो ना खूप असा कच्चा वापरायचा नाही, हलकासा असा छान पिकलेला टॅमॅटो वापरायचा, जेणेकरून ग्रेव्ही खूप मस्त अशी तयार होते, चवसुद्धा खूप भारी येते. आता टॅमॅटोसुद्धा हलकासा परतला की यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या काड्या घातलेल्या आहेत. ग्रेव्ही बनवत असताना ना त्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या, जेणेकरून ग्रेव्हीची चव खूप भारी येते. अर्धा इंच आल्याचे असे 2-3 काप करून यामध्ये घातलेले आहेत. 5-6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. तुम्हाला जर ही ग्रेव्ही छान अशी झणझणीत जर बनवायची असेल ना तर तुम्ही इथे 2-3 हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरची जरी घातली ना तरीसुद्धा चालणार आहे. आता माझ्याकडे लहान मुलं आहेत आणि त्यांना ग्रेव्हीच्या भाज्या खूप आवडतात, पण त्या तिखट नको असतात, त्यामुळे इथं मी मिरचीचा वापर केलेला नाही. आता ही सोयाबीनसुद्धा मस्त अशी भिजलेली आहे आणि शक्यता सोयाबीनच्या ह्या मोठ्या वड्या ज्या असतात ना त्याच वापरा. सोयाबीनमध्ये 2 प्रकारची सोयाबीन येते, एक लहान वड्या असतात आणि एक मोठ्या. तर इथं ज्या मोठ्यावाल्या असतात ना त्या इथं मी घेतलेल्या आहेत. यांचं जे पाणी व्यवस्थित पिळून मी काढलेलं आहे आणि यामध्ये ना घरचं ताजं दही घातलेलं आहे. इथं मी 2 चमचे दही घातलेलं आहे. आता यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. तुम्ही याआधी ना ही रेसिपी कुठेच पाहिली नसेल. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं, का तर आपण जे पाण्यामधून ही सोयाबीन पिळून काढली ना त्यावेळेस बऱ्यापैकी यामधलं जे मीठ आहे ना ते निघून जातं. त्यानंतर धना पावडर यामध्ये मी घातलेली आहे, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि इथं मी थोडासा गरम मसाला घातला होता आणि किचन किंग मसाला इथे मी घातला होता थोडासा. एक पाव चमचा इथं मी सगळं वापरलेलं आहे, म्हणजेच लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला आणि धना पावडर. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त मसाले वापरायचे नाही, का तर आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा मसाल्यांचा वापर करणार आहोत, त्यामुळे मसाले थोडे थोडेच वापरायचे. अगदी थोडंसं तेल घातलं होतं, अगदी अर्धा चमचा इथं मी तेल घातलं होतं. आता ह्या तेलावरती ना ही सोयाबीन छान अशी परतून घ्यायची. आता याच कढईमध्ये आपण कांदा टॅमॅटोसुद्धा व्यवस्थित असा परतून घेतला होता, प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. छान थंड झाल्याच्या नंतर आपण त्याचं वाटण करणार आहोत. हे बघा, आता ही सोयाबीन छान अशी परतते तोपर्यंत कांदा टॅमॅटोचं वाटण करून घेत आहे. आता ही सोयाबीन बऱ्यापैकी छान अशी परतलेली आहे आणि मस्त याचा सुगंध सुटला होता. मुलांनी काही पीस याचे असेच खाल्ले होते, खूप मस्त लागतात. आता त्याच कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलेला आहे. तेलाची क्वांटिटी तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. आता यामध्ये एक तेजपान घातलेला आहे, त्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे. आत्ता उन्हाळा चालू आहे त्यामुळे यामध्ये फारसे खडे मसाले घालायचे नाही, नाहीतर मग काय होतं ना खूप जळजळ होण्याची शक्यता असते.
त्यामुळे इथं फारसे खडे मसाले वापरायचे नाही. त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. वाटण घातल्याच्या नंतर याला छान असं परतून घ्यायचं. हे बघा, आता यामध्ये पावडर मसाले घालूया. आता इथं अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि जे घरगुती लाल तिखट असतं ना ते अर्धा चमचा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं होतं. हे सगळे मसाले मी सुरुवातीला ताटामध्ये काढून घेतले, म्हणजे घाई गडबड होत नाही. खूपदा भाज्या बनवत असताना मी मसाले प्लेटमध्ये काढून घेते, म्हणजे आपल्याला एकदम व्यवस्थित अंदाज लागतो, कमी जास्त मसाले होत नाही. मसाले घातले, व्यवस्थित असं परतून घेतलं. गॅस हा लहान ठेवलेला आहे आणि झाकण ठेवून छान याला वाफ काढायची. बघा, मस्त अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. अगदी मस्त अशी मखमली ही ग्रेव्ही दिसत आहे. बघा, या पद्धतीने अगदी तुम्ही पनीरसाठी देखील ग्रेव्ही तयार करू शकता. आता आपण जी सोयाबीन सुरुवातीला फ्राय करून घेतली होती ती सोयाबीन यामध्ये घालायची. आपण ही सोयाबीन दह्यामध्ये मॅरिनेट केल्यामुळे ना अगदी नॉनव्हेजसारखी ही याची टेस्ट येते. आता हे सुरुवातीला छान असं आता सोयाबीन आणि आपला जो मसाला आहे ना तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि याला झाकण ठेवायचं आणि छान अशी 3 ते 4 मिनिटासाठी वाफ काढायची. म्हणजे हे छान असं एकजीव करून घ्यायचं. हे बघा, मस्त याचा घमघमाट सुटलेला आहे. 1 ग्लासभर पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. आता यामधलं सुरुवातीला थोडंसं पाणी मी घातलेलं आहे. पाणी घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि भाजी तुम्हाला कितपत पातळ दाटसर आवडते ना त्या अंदाजाने पाणी घालायचं. आता जे उरलेलं थोडंसं पाणी होतं ना ते सुद्धा मी घातलेलं आहे, का तर भाजी शिजताना आणखी म्हणजे पाणी यामधलं आटलं जाईल आणि भाजी खूपच जास्त सुकी होऊन जाईल, त्यासाठी इथे मी पाणी घातलेलं आहे. आणि हे पाणी मी गरम करून घेतलं होतं, जेणेकरून आपल्या भाजीची चव खूप छान राहते, खराब होत नाही. आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं. गॅस हा लहान करायचा आणि लहान गॅस करून 4 ते 5 मिनटासाठी ही ग्रेव्ही मस्त अशी शिजवून घ्यायची. मस्त दह्यातली ही सोयाबीन खूप जास्त टेस्टी लागते. चपातीसोबत किंवा भातासोबत तर खूप भारी लागते. मस्त ही आपली सोयाबीन खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे. वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची. अगदी नॉनव्हेजपेक्षाही भारी लागते. हॉटेलमध्ये सुद्धा ही भाजी तुम्हाला मिळणार नाही, एवढी ही छान होते. बरं, ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा, म्हणजे ते सुद्धा अगदी सिंपल पदार्थांपासून मस्त छान छान रेसिपी बनवून खातील. तर इथे मी मस्त असं ताट वाढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त हा सोयाबीन मसाला दिसत आहे. तर चला, आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. मी सुद्धा टेस्ट करून तुम्हाला सांगते ही रेसिपी कशी झालेली आहे. तर आमच्या घरामध्ये ही सोयाबीन सगळ्यांनाच खूप जास्त आवडली. हा सोयाबीन मसाला अप्रतिम असा झाला होता. त्यामुळे जरूर तुम्ही ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.